ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहे, केवळ ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. जो स्त्रीचा अपमान करतो तो आईचा अपमान करतो, जो आईचा अपमान करतो तो देवाचा अपमान करतो, आणि जो देवाचा अपमान करतो त्याचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी आले आहे आमच्या येथील जिजामाता कन्या शाळेत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आमच्या इनर व्हील क्लब धुळे क्रॉस रोड तर्फे या शाळेपासून ऑरेंज रॅली काढण्यात आली. सकाळची 9ची वेळ दिल्यामुळे मी आज शाळेत लवकर येऊन पोचली. 9 वाजल्यामुळे मधली सुट्टीची वेळ झालेली आहे आणि मुली आता खिचडी खात आहेत. आता थोड्याच वेळात रॅलीला सुरू. ही रॅली म्हणजे ऑरेंज वॉक. ऑरेंज म्हणजे भगवा रंग. भगवा रंग हा त्याग आणि शौर्याचा प्रतीक आहे. हे दोन्ही गुण स्त्रीमध्ये निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. समाजात होणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचार आणि हिंसा या विरोधात ही रॅली काढण्यात आली. ही रॅली संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळेला काढण्यात आली. स्त्रियांवरील अत्याचारामध्ये लैंगिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ या विविध प्रकाराचा समावेश होतो. थोड्याच वेळात आमच्या ऑरेंज रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मैत्रिणींनी सुंदर असे बॅनरही तयार करून आणले आहेत. हे बॅनर आता मुलींच्या हातात देण्यात आले आहे आणि आता रॅलीला सुरुवात होणार आहे. मुली आता व्यवस्थित रांगेत उभ्या राहिलेल्या आहेत.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गाव तिथल्या एका शिरोड्या मुलीवर अत्याचार झाला आणि त्या या कार्यक्रमासाठी समाजातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे क्लबच्या अध्यक्षा शर्मिलाताई पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी क्लबचे सभासद आणि अध्यक्ष यांचे देखील स्वागत केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ॲडव्होकेट सारंगीताई गुजराथी उपस्थित होत्या. त्यांनी मुलींसाठी असलेले राज्यघटनेतील कायदे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे मुलींनी स्वतःचे रक्षण कसे करावे हेही समजावून सांगितले. कधी 4 वर्षाची सवय छानच आहे इतरांचं अभिवादन करणं, पण आपण स्वतः सुद्धा नाहीये. इतके सारे कायदे आहेत महिलांसाठी. सध्या मुली आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचार सारख्या घटनांमुळे मुलींमध्ये आणि महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढलेली आहे. त्यामुळे मुलींनी स्वतःचे रक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण सुद्धा आज देण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे मुली स्वतःचे रक्षण स्वतःच करू शकतील. या पद्धतीने आमच्या आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.